कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यांना समजावा मामनजी. अरे चुप बसा, दोघी चुप बसा तुम्ही. कोण कशात जिंकलं ते सांगा आधी. अहो त्या पोराच्या पोटातला कॉइन कोणाचा हे ठरवायचं होतं, त्यात मी जिंकले. स्पर्धा काय होती पण चितपट छपा काटा करून ठरवायचं होतं कॉइन कुणाचा आहे ते. अच्छा पापडला. छापा पडला. अरे आधी सांगायचं ना, मग हे सगळं सामान लपव. ओ मामनजी काय येडवाणी करताय? बाथरूम मामनजी घरात छापा नाही पडलाय, छापा काटातला कॉइन मधला छापा काटा पडलाय. अच्छा, हे आधी सांगायचं ना. मला वाटलं आता हाय 8-10 तास चौकशी. 8-10 तास चौकशी? एवढं काय विचारत असतात? चौकशी 15 मिनिटाची राहते, बाकी नुसते बसून ठेवतात ते. मला विचार ना, तुमची कशासाठी झाली ती चौकशी? हिच्यामुळं घरी पाहुणे आले, हिने रस केला, झाली चौकशी. आंब्याचा रस केला म्हणून चौकशी डायरेक्ट रेड? नाही, आंब्याचा रस नाही, ड्रॅगन फ्रूटचा रस केला होता. हा, लोक म्हणले हा पिऊ नसून याला ड्रॅगन फ्रूट परवडतेस कस काय. झाली चौकशी, बस. काय ती तवा तारा झाली ती तुम्हाला सांगते. ती तपसाय माणसं आली, सगळ्या घरातलं सामान हिकडून तकडं पारीस कुठून टाकलं. आवडता माझा जीव मेटा कुठीला आला होता माहितीये. सासूबाई कशाला खोटं बोलताय? घरात इथली गाडी तिथे करत नाही तुम्ही, कसला आवडताय? अगं मग आवरायला काय तुझा बाप आला होता का मग? माझ्या बापावर जायची गरज नाही, कळलं ना सासूबाई? अगं कशाला मी जाते, तुझ्या बापाची वेळ आली आता वर जायची. तुम्हाला 16 वरीसच लागलंय की नाही? हो, यांना बघून असं वाटतंय डायनोसॉर पण यांना ताई म्हणत असतील. बरोबर आहे तुमचं, खरं बोललात एकदम. अहो तुम्हाला सांगते, हे पुरातत्व विभागातील लोक आहेत ना, दर आठवड्याला येऊन आमच्या घरात एक राऊंड मारून जातात इन्स्पेक्शन करून, की पुराणी बिल्डिंग अजून आहे का ढासळली म्हणून. बघितलं, तोंड आहे म्हणून काय पण बडबड करायला लागली. पण मी खऱ्याची हा खरी सत्वधारी बाई आहे मी. खऱ्याची. तुम्हाला सांगते, पेशंटला भूल देऊन त्याच्या पाकिटातले पैसे चोरते बायांमध्ये खराची आहे. उगाच काय पण करू नकोस. मला असली सवय नाही. धापाडापाची सवय तर तुझ्या आजच्या खानदानाला आहे. माझ्या खानदानाचं नाव काढायचं नाही, सासूबाई सांगून ठेवते. माझे पप्पा कपड्यांच्या मिल मध्ये काम करतात. दोऱ्याचा गुंड ढापून घरी न्यायचा. आणि तुमचा नवरा बघा ऑफिस मध्ये टाचण्या पण सोडत नाही. माझ्यावर नका येऊ, तुमचं व्यवस्थित चालू आहे ना. ए सर तिकडे तुम्हाला लय होतीचा पुळक ह्या नट मुगरीचा. 5 मिनिट मोगरी करतेच नट्टापट्टा आहे ना मी सुंदर. अगं जाग सुंदर म्हणे सुंदर. सौंदर्य काय असतं का नाही माझ्या तरुणपणात बघायला पाहिजे होतं. काय बोलू नको. तुला पहिल्यांदा पाहिलं ना तर 4 दिवस मी रात्री असा हडबडून उठत होतो असा. मग कशाला लगीन केलं माझ्या बरं? हा कशाला म्हणजे हिला पाहायला हिच्या गावात गेलो. या गावात महापूर आला. हा, हिचा बाप म्हणला आता पाहुणं 1 महिना काही पूर उतरत नाही, आणि महिनाभर परक्या माणसाला आम्ही घरात ठेवायचं कसं. गेला मला जावाई करून जबरदस्तीनं. करणार काय. हे बघा तुम्ही बसा, तोंड उगाच खवळू नका माझं. माझ्या अण्णांनी बघितलं होतं तुम्हाला मला डोळा मारताना. अहो ते कशाला तुम्हाला डोळा मारतील, फार तर फार दगड मारतील. अरे कायचा डोळा पोळा. चहा पिऊन राहिलो तुम्ही, अशी फुंकर मारली चहाला तर नेमका एक थेंब डोळ्यात उडाला. फुंकर मारली असं झालंय बस. म्हणजे कावळा बसायची फांदी तुटायची एकच गाठ पडली, झालं शहीद. आणि हा करकोचा तुमच्या नशिबाला आला नाही तर काय जबरदस्तीनं माती मारले माझ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.